श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत स्मिता जोगळेकर यांचा ललितबंध. विषय आहे सुंदरता. इतरांनी केलेली प्रत्येकच गोष्ट अतिचिकित्सकपणा, व्यवहारीपणा म्हणून किंवा काय हा बावळटपणा असं म्हणून धुडकावून लावायची नसते. बरेचदा आपल्याला वाटत असतं की मी करतो तेच खरं किंवा तेच अंतिम सत्य. पण डोळे उघडून तटस्थपणे बघता जाणवतं की आपल्याला वाटतंय त्या पलीकडे सुद्धा एक जग आहे आणि ते बऱ्यापैकी संवेदनक्षम आहे. ही जाण आल्यानंतर आपण जेव्हा स्वतःला त्या जागी ठेवून बघतो तेव्हा एरवी फालतू किंवा सेंटिमेंटल म्हणून बाजूला सारलेल्या गोष्टी आतून हळवं करून जातात. त्यातलाच हा एक किस्सा. ऑफिसमध्ये सहज गप्पांमध्ये नेहमीप्रमाणे घर संसार वगैरे बोलून झालं. नंतर मुलांचं शिक्षणासाठी दूर हॉस्टेलला किंवा स्वतंत्र राहणं असे विषय चालू होते. आमची एक सखी हळवं होत म्हणाली, कुणाल माझा लेक आर्किटेक्चर करायला 2 वर्ष अहमदाबादला फ्लॅट घेऊन एकटा राहत होता. त्याचं शिक्षण संपलं, तो परत मुंबईला आला. अर्थात तो राहत होता तो फ्लॅट आम्ही सोडून दिला. सगळं सामान वगैरे आवरलं, घरमालकांचा निरोप घेतला आणि आम्ही निघालो. पण तो फ्लॅट सोडून बाहेर पडताना मला खूप भरून आलं. हे सांगताना सुद्धा तिला खरोखर भरून आलं होतं. ती तशाच भारावलेल्या अवस्थेत पुढे बोलत राहिली. त्या घराने माझ्या मुलाचा खूप छान सांभाळ केला. 2 वर्षात दुखणं नाही, खुपणं नाही. किती काळजी घेतली त्याची, किती माया केली. सखी बोलत होती आणि मला खरोखरच त्या घराचे मायेने ओथंबलेले डोळे दिसू लागले. किती सुंदर सात्विक भावना होती तिची. माणसांबद्दल आपण नेहमी बोलतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अनेकदा घराबद्दल, घर आवडण्याबद्दल किंवा घराच्या सजावटीबद्दल बोलतो. पण हे निराळं होतं, पिसागच्छान, अकृत्रिम होतं. आजच्या धावपळीच्या स्पर्धेच्या जगात किंवा शिक्षणाचे आणि नोकरीचे अनंत पर्याय देणाऱ्या जगात मुलं अगदी 16व्या-20व्या वर्षापासून लांब राहू लागतात. कधी देशात, कधी परदेशात. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने हे आवश्यक असलं तरी मुलाला दूर पाठवताना पालकांचं काळीज हळवं होतच होतं. एकदा का मुलाचा बाहेर जाण्याचा निर्णय पक्का झाला की घर शोधण्याचं चक्र सुरू होतं. मुलासाठी चांगली जागा, चांगला शेजार किंवा चांगला रूम पार्टनर मिळावा यासाठीची धडपड सुरू होते. ते साध्य सुद्धा होतं. आपलं मूल दूर असलं तरी सुरक्षित आहे ही भावना पालकांच्या मनाला किती आधार देते हे केवळ तेच पालक जाणू शकतात जे यातून प्रत्यक्ष गेलेले असतात. त्यामुळेच त्या घराने माझ्या मुलाला किती छान सांभाळलं, किती माया केली, ही सखीच्या तोंडची अगदी मनापासून उमटलेली घराबद्दलचं प्रेम आदर व्यक्त करणारी वाक्य केवढा तरी आशय व्यक्त करून गेली. सखी, मस्त मस्त बरं का, तुझी केवळ 4 वाक्य पण त्यातून आभाळभर व्यक्त होणं, वा, खूपच आवडलं. अतिशय तरलतम भावना. मला यात कुठेही फालतू सेंटिमेंटल होणं वगैरे वाटलं नाही, तर एक जेन्युइन सहज सुंदरता दिसली. एका आईच्या मनाची सुंदरता. सुंदरता. स्मिता जोगळेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणी यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.